नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण BEd CET परीक्षेसाठी शिक्षक अभियोग्यता या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. अभ्यासवृत्ती कामात आपली भूमिका काय असेल? योग्य पर्याय आहे 4. तर अभ्यासवृत्ती कामात आपली भूमिका विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे ही असेल. प्रश्न क्रमांक 2. उच्च माध्यमिक स्तरावर सध्या टेस्ट पद्धतीचा वापर केला जातो. योग्य पर्याय आहे 4. तर उच्च माध्यमिक स्तरावर सध्या व्याख्यान पद्धतीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 3. दूरदर्शनचा विद्यार्थ्यांवर अधिक परिणाम होतो कारण? योग्य पर्याय आहे 2. तर दूरदर्शनचा विद्यार्थ्यांवर अधिक परिणाम होतो कारण डोळे व कान या दोन्ही ज्ञान इंद्रियांना त्याद्वारे चेतना मिळते. प्रश्न क्रमांक 4. वर्गात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सर्वसामान्य उद्देश कोणता असतो? योग्य पर्याय आहे 3. तर वर्गात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सर्वसामान्य उद्देश हा विद्यार्थ्यांच्या आकलनाविषयी प्रत्याभरण म्हणजेच फीडबॅक मिळवणे हा असतो. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? योग्य पर्याय आहे 4. तर शिक्षण हे काही प्रमाणात कला व काही प्रमाणात शास्त्र आहे, हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. PTA म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर PTA म्हणजेच परमनंट टीचर्स असोसिएशन होय. प्रश्न क्रमांक 7. डॅश डॅश हे द्विध्रुवात्मक शिक्षण प्रक्रियेतील 2 ध्रुव आहेत. योग्य पर्याय आहे 3. तर शिक्षक आणि विद्यार्थी हे द्विध्रुवात्मक शिक्षण प्रक्रियेतील 2 ध्रुव आहेत. प्रश्न क्रमांक 8. तुम्ही फावल्या वेळेत कशाचा अभ्यास कराल? योग्य पर्याय आहे 2. तर फावल्या वेळेत तुम्ही संप्रेषण कौशल्याचा अभ्यास कराल. प्रश्न क्रमांक 9. पालकांना आपल्या पाल्यांना स्वतःचे काम स्वतः करण्यास आपण कसे सांगाल? योग्य पर्याय आहे 4. तर पालकांना गटागटाने बोलावून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या पाल्यांना स्वतःचे काम स्वतः करण्यास सांगाल. प्रश्न क्रमांक 10. शिक्षण या संकल्पनेत कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? योग्य पर्याय आहे 4. वरील सर्व. तर शिक्षण या संकल्पनेत 1. अध्ययन अध्यापन करणे, 2. विद्यार्थ्यांचे संगोपन व विकास करणे, तसेच 3. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. प्रश्न क्रमांक 11. व्यावसायिक शिक्षणाला डॅश डॅश असेही म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर व्यावसायिक शिक्षणालाच ब्रेड अँड बटरचे ध्येय असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. विद्यापीठ अनुदान आयोगाचे महत्त्वाचे कार्य कोणते? योग्य पर्याय आहे 3. तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे महत्त्वाचे कार्य हे आहे की उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे. प्रश्न क्रमांक 13. डॅश डॅश हे सुशिक्षित बेकारीच्या वाढत्या प्रमाणाचे कारण आहे. योग्य पर्याय आहे 1. तर व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव ही सुशिक्षित बेकारीच्या वाढत्या प्रमाणाचे कारण आहे. प्रश्न क्रमांक 14. सृजनशीलता म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर सृजनशीलता म्हणजेच नवनिर्माण क्षमता होय. प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश हा आजच्या शिक्षण पद्धतीतील एक दोष आहे. योग्य पर्याय आहे 2.
तर प्राप्त ज्ञानाचा व्यावहारिक जीवनात उपयोग न करता येणे हा आजच्या शिक्षण पद्धतीतील एक दोष आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या साधनाचा दृश्य परिणाम अधिक होईल? योग्य पर्याय आहे 4. तर फिल्म या साधनाचा दृश्य परिणाम अधिक होईल. प्रश्न क्रमांक 17. शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये टेस्ट निर्माण होणे आवश्यक आहे. योग्य पर्याय आहे 1. तर शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 18. टेस्ट ही शिक्षणाच्या ध्येयापैकी एक आहे. योग्य पर्याय आहे 2. तर ज्ञानप्राप्ती हे शिक्षणाच्या ध्येयापैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 19. गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्रे काढणे यामधून विद्यार्थ्यांमध्ये टेस्टचा विकास होतो. योग्य पर्याय आहे 3. तर गाणे ऐकणे, साहित्य वाचणे व चित्रे काढणे यामधून विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकतेचा विकास होतो. प्रश्न क्रमांक 20. सुसंस्कृत म्हणजे टेस्ट होय. योग्य पर्याय आहे 2. तर सुसंस्कृत म्हणजे ज्याचे मन, विचार व भावना संस्कारित झाल्या आहेत तो. प्रश्न क्रमांक 21. चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केले जाते. ही टेस्ट आहे. योग्य पर्याय आहे 3. तर चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केले जाते. ही वस्तुस्थिती आहे. प्रश्न क्रमांक 22. समायोजन म्हणजे टेस्ट होय. योग्य पर्याय आहे 2. तर समायोजन म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणे होय. प्रश्न क्रमांक 23. एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यांमध्ये डॅश. योग्य पर्याय आहे 1. तर एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यांमध्ये समायोजन क्षमतेचा विकास झाला नव्हता. प्रश्न क्रमांक 24. डॅश हे शिक्षकाचे ध्येय आहे. योग्य पर्याय आहे 2. तर विद्यार्थ्यांच्या कौशल्य व बुद्धीचा विकास करणे हे शिक्षकाचे ध्येय आहे. प्रश्न क्रमांक 25. सहकारी शिक्षक गैरमार्गाचा अवलंब करीत आहे तर तुम्ही काय कराल? योग्य पर्याय आहे 4. तर सहकारी शिक्षक गैरमार्गाचा अवलंब करीत आहे तर तुम्ही त्याला तसे न करण्यासाठी त्याचे मन वळवाल. प्रश्न क्रमांक 26. शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरवण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल? योग्य पर्याय आहे 2. तर अशा विद्यार्थ्यांना गृहस्वाध्याय देणे. प्रश्न क्रमांक 27. विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षकास प्राधान्य द्यावे? योग्य पर्याय आहे 3. तर विद्यार्थ्यांनी विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या शिक्षकास प्राधान्य द्यावे. प्रश्न क्रमांक 28. कोणताही भाग शिकवायला सुरुवात करताना टेस्ट. योग्य पर्याय आहे 1. तर कोणताही भाग शिकवायला सुरुवात करताना सोप्याकडून कठीणाकडे शिकवित जावे. प्रश्न क्रमांक 29. चौकोन शिकविताना आधी चौकोनाची व्याख्या सांगून नंतर त्याच्या एक भागाची माहिती देणे म्हणजे डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर
चौकोन शिकविताना आधी चौकोनाची व्याख्या सांगून नंतर त्याच्या एक एक भागाची माहिती देणे म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे होय. प्रश्न क्रमांक 30. मुलांना सरळ व्याजाबद्दल माहिती देताना त्याचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकविणे म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर मुलांना सरळ व्याजाबद्दल माहिती देताना त्याचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकवणे म्हणजेच अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाणे होय. प्रश्न क्रमांक 31. शिकविताना उदाहरणाद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकवणे म्हणजे योग्य पर्याय आहे 4. तर शिकविताना उदाहरणांद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकविणे म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे होय. प्रश्न क्रमांक 32. अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला अध्यापन कौशल्ये असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटते? योग्य पर्याय आहे 2. तर मूल्यांशी संबंधित अभ्यास बहुशा मानवी शाखांमध्ये शिकविला जातो हे विधान योग्य वाटते. प्रश्न क्रमांक 34. वर्गात शिकवताना एखाद्या विद्यार्थ्याने तुमची चूक दाखवली असता तुम्ही काय कराल? योग्य पर्याय आहे 1. तर वर्गात शिकवताना एखाद्या विद्यार्थ्याने तुमची चूक दाखवली असता तुम्ही चूक मान्य करून ती सुधाराल. प्रश्न क्रमांक 35. छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे सध्याच्या शिक्षण पद्धतीत डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 2. तर छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे सध्याच्या शिक्षण पद्धतीत सर्वात वाईट होय. प्रश्न क्रमांक 36. चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही डॅश डॅश. योग्य पर्याय आहे 3. तर चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही त्याला नंतर भेटण्यास सांगाल. प्रश्न क्रमांक 37. जर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कृती पलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास करावयास लावली तर डॅश डॅश. योग्य पर्याय आहे 1. तर जर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कृती पलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास करावयास लावली तर विद्यार्थ्यांमध्ये निराशा, तणाव व चिंताग्रस्तपणा येईल. प्रश्न क्रमांक 38. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे म्हणून डॅश डॅश. योग्य पर्याय आहे 4. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे म्हणून 1. विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुवतीची व क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे. 2. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. तसेच 3. विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूतीची, मदतीची व प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी. प्रश्न क्रमांक 39. वर्गात सातत्याने प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यास डॅश डॅश. योग्य पर्याय आहे 2. तर वर्गात सातत्याने प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यास वर्गातील चर्चेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. प्रश्न क्रमांक 40. दूर शिक्षण म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 4. तर दूर शिक्षण म्हणजेच औपचारिक मूल्यांकनाची यात आवश्यकता नाही. प्रश्न क्रमांक 41. डॅश डॅशमुळे शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा वाढतो. योग्य पर्याय आहे 2. तर स्वतः नोट्स तयार केल्यामुळे शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा वाढतो. प्रश्न क्रमांक 42. शिक्षकाने सहकार्याने अध्ययन करण्यासाठी म्हणजे स्वाध्यायाबरोबरच्या अध्ययनासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे कारण त्यामुळे. योग्य पर्याय आहे 4.
तर कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाबद्दल अधिकृत माहिती मिळवण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक 43. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकांबाबत खालीलपैकी कोणता दृष्टिकोन स्वीकारावा? योग्य पर्याय आहे 2. तर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजावून सांगणे हा दृष्टिकोन स्वीकारावा. प्रश्न क्रमांक 44. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा उद्देश डॅश डॅश हा आहे. योग्य पर्याय आहे 3. तर व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना विषय समजतो की नाही हे पाहणे हा आहे. प्रश्न क्रमांक 45. मुक्त शिक्षण संस्थेमध्ये औपचारिक शिक्षण संस्थेपेक्षा डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 1. तर मुक्त शिक्षण संस्थेमध्ये औपचारिक शिक्षण संस्थेपेक्षा मूल्यमापन प्रक्रियेत अधिक लवचिकता असते. प्रश्न क्रमांक 46. आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकाने डॅश डॅश करावे. योग्य पर्याय आहे 1. तर आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकाने संबंधित अद्ययावत पुस्तके तसेच नियतकालिके यांचा वापर करावा. प्रश्न क्रमांक 47. कोणत्या शिक्षकांशी आपण संबंध ठेवाल? योग्य पर्याय आहे 4. तर वर्गात प्रामाणिकपणे अध्यापन करणाऱ्या शिक्षकाशी आपण संबंध ठेवाल. प्रश्न क्रमांक 48. शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे असलेल्या आकृतिबंधामध्ये आवडीच्या कृती व उपक्रमाची निवड करण्याची तरतूद असणे होय. प्रश्न क्रमांक 49. डॅश डॅश मूल्यमापनामुळे वर्गाध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात. योग्य पर्याय आहे 1. तर स्थान निश्चिती मूल्यमापनामुळे वर्गाध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात. आता शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 3. तर क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका तज्ज्ञ मार्गदर्शकाची असते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.